आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलजीवन मिशन, जलसंधारण, सिंचन आणि नदीजोड प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील विविध जलप्रकल्पांबाबत सकारात्मक चर्चा झाली। या बैठकीत जलजीवन मिशनमधील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीचे आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले। राज्यातील 75% अधिक पूर्ण झालेल्या तसेच प्रगतीपथावर असलेल्या पाणीपुरवठा योजनांना प्राधान्याने निधी दिला जाणार असून सुमारे 6,800 कोटी रुपयांची मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्रात देशातील जवळपास 40% धरण असूनही राज्यातील मोठा भाग दुष्काळग्रस्त आहे। त्यामुळे जलसंधारण, लोकसहभाग आणि नदीजोड प्रकल्प हा दीर्घकालीन उपाय ठरू शकतो। वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि पश्चिमेकडील नद्यांचे पाणी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राकडे वळवण्याच्या योजनांमुळे दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळू शकतो। केंद्रीय मंत्री CR पाटील यांनीही जलसंधारण आणि जनसहभागातून जलक्रांती घडवण्याचे आवाहन केले। जलतारासारख्या उपक्रमामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होत असल्याचे सांगत मनरेगा आणि CSR निधीतून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। जल जीवन मिशन या संदर्भात एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी होती, ज्यामध्ये संपूर्ण जल जीवन मिशनचा आढावा घेऊन त्यातल्या काय कंप्लायन्सेस आहेत ते कंप्लायन्सेस आपण केलेले आहेत आणि आता ॲडिशनली आपल्याला त्याच्यामध्ये जो काही निधी आहे त्याची मागणी आपण केली आहे। आपल्याला केंद्र सरकारने आश्वस्त केलं आहे की यावर्षी 75% जास्त ज्या स्कीम्स आपल्या पूर्ण झाल्या आहेत त्याच्याकरता आपल्याला पैसा मिळणार आहे। 50 ते 75 वाल्यांकरताही पैसा मिळणार आहे। जवळपास 6,800 कोटी रुपये हे आता केंद्र सरकार या योजना पूर्ण करण्याकरता आपल्याला देत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या योजना कंप्लीट होतील। त्यासोबत 100% ज्या गावांचं काम झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे, ज्या ग्रामपंचायतींचं झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे, ज्या तालुक्यांचं झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे आणि ज्या जिल्ह्यांचं झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे। तर आमचा प्रयत्न असेल की तालुके, जिल्हे याचं सर्टिफिकेशन झालं पाहिजे, या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू। यासोबत काही राज्य सरकारच्याही अडचणी होतात त्या देखील आम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। सोबतच जी काही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे त्या अंतर्गत आपल्याला ज्या काही स्कीम्स मिळालेल्या आहेत त्याचाही आढावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातही अधिकचे जे काही पैसे आपल्याला पाहिजे आहेत ते पैसे आपण त्या ठिकाणी मागितलेले आहेत। त्याची सकारात्मक चर्चा